मराठी वाक्य आहे मी कांदा कापत आहे. मी कांदा कापत आहे. आता कापत आहे म्हणजे सध्या कापण्याची क्रिया चालू आहे. सध्या कापण्याची क्रिया चालू आहे. क्रिया चालू आहे ती बंद आहे का? नाही. कापण्याची क्रिया चालू आहे. एखादी क्रिया जर चालू असेल, सध्या तात्पुरती क्रिया चालू असेल तर प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स असतो. कुठला टेन्स असतो? प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स. कारण सध्या तात्पुरती क्रिया काय आहे? चालू आहे. कापण्याची क्रिया चालू आहे. तर काळ कुठला आहे? प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स. फर्स्ट स्टेप आपल्याला काळ ओळखायचा आहे. सेकंड स्टेप आपल्याला मराठी वाक्यामध्ये असा शब्द शोधायचा आहे जो एखादी क्रिया, अवस्था, घडणारी घटना दर्शवतो. असा शब्द शोधायचा आहे जो एखादी क्रिया, अवस्था, घडणारी घटना दर्शवतोय. शॉर्ट फॉर्ममध्ये जे काम होतंय असं सांगणारा शब्द आपल्याला शोधायचा आहे. एखादं काम होतंय असं सांगणारा आपल्याला शब्द शोधायचा आहे. आता या मराठी वाक्यामध्ये कापत आहे म्हणजे हे काम होतंय, सध्या होतंय, तात्पुरतं होतंय. म्हणजे क्रियापद आहे कापत आहे. काय क्रियापद आहे? कापत आहे. क्रियापदाला म्हणतात वर्ब. कापत आहे. कापत आहे, कापणे. त्याला इंग्लिशमध्ये म्हणतात कट. काय म्हणतात? कट. एकदा वाक्याचा काळ समजल्यानंतर ते वाक्य आपल्याला त्या काळाच्या स्ट्रक्चरनुसार बनवायचं असतं. तर आपल्याला काळ समजला आहे वाक्याचा कुठला आहे, तर काळ आहे प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स. कुठला काळ आहे? प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स. तर ह्या काळाचं स्ट्रक्चर आहे सब्जेक्ट. काय असणार आहे? सब्जेक्ट. त्याच्यानंतर लावायचं आपल्याला ॲम किंवा इज किंवा आर आणि त्याच्यानंतर येणार आहे वर्ब. वर्बला लावायचा आहे ING प्रत्यय आणि त्याच्यानंतर असणार आहे ऑब्जेक्ट. आता सब्जेक्ट शोधायचा आहे आपल्याला. काय शोधायचं आहे? सब्जेक्ट शोधायचा आहे. सब्जेक्ट म्हणजे काय? जो ही क्रिया करतो आहे तो. कोण असतं सब्जेक्ट? जो ही क्रिया करतो आहे. मी कांदा कापत आहे म्हणजे कोण कापत आहे? मी कापत आहे. कोण कापत आहे कांदा? मी कापत आहे. जो ही क्रिया करतो तो होतो सब्जेक्ट. म्हणजे सब्जेक्ट कोण आहे? मी. मीला इंग्लिशमध्ये म्हणतात आय. काय म्हणतात? मीला म्हणतात आय. आता त्याच्यानंतर आपल्याला सहाय्यकारी क्रियापद लावायचं आहे. एकतर ॲम लावा, नाहीतर इज लावा, नाहीतर आर लावा. आता आय नंतर काय लागणार हे आपण आता बघूया. ॲम लावायचं की इज लावायचं की आर लावायचं. जर करता म्हणजे जो हे कार्य करतो, जर करता आय जर असेल तर लावायचं आहे सहाय्यकारी क्रियापद ॲम. काय लावायचं आहे? ॲम. आय ॲम. जर करता यू, वी, दे असेल तर सहाय्यकारी क्रियापद येणार आहे आर. यू आर, वी आर, दे आर. जर करता ही, शी, इट असेल तर सहाय्यकारी क्रियापद येणार आहे इज. ही इज, शी इज, इट इज. आता इथं आपण वापरणार आहोत ॲम. आय नंतर येणार आहे ॲम. आय ॲम. आणि त्याच्यानंतर काय वापरणार आहोत आपण? वर्बला आपल्याला ING प्रत्यय लावायचा आहे. वर्बला ING प्रत्यय लावायचा आहे. आता वर्ब आपण शोधला आहे. वर्ब म्हणजे क्रियापद. तर क्रियापद कुठला आहे? कापत आहे. कापतला काय म्हणतात? कट. काय म्हणतात? कट. कटला ING लावल्यानंतर काय झालं? कटिंग. काय झालं? कटिंग. तर आपलं वाक्य तयार झालं आहे. आय ॲम कटिंग द अनियन. अनियन. ओनियन नाही, अनियन. कांद्याला म्हणतात अनियन. आय ॲम कटिंग द अनियन. मी कांदा चिरत आहे. मी कांदा चिरत आहे. तर फर्स्ट स्टेप आपल्याला मराठी वाक्याचा काळ ओळखायचा आहे. काळ ओळखायचा आहे म्हणजे सध्या कुठली क्रिया चालू आहे? सध्या तात्पुरती चिरण्याची क्रिया चालू आहे. सध्या कुठली क्रिया चालू आहे? चिरण्याची क्रिया चालू आहे. म्हणजे क्रिया आता चालू आहे. तर मग काळ येतो प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स. म्हणजे सध्या तात्पुरती क्रिया जर चालू असेल तर काळ येतो प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स.
एकदा वाक्याचा काळ समजल्यानंतर ते वाक्य आपल्याला त्या काळाच्या रचनेनुसार बनवायचं असतं. तर आपल्याला काळ समजला आहे. कुठला काळ आहे? प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स. कुठला काळ आहे? प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स. तर त्या काळाचं स्ट्रक्चर आहे सब्जेक्ट. काय? सब्जेक्ट. त्याच्यानंतर लागणार आहे ॲम किंवा इज किंवा आर आणि त्याच्यानंतर लागणार आहे वर्बला ING प्रत्यय आणि नंतर असणार आहे ऑब्जेक्ट. सब्जेक्ट नंतर येणार आहे ॲम किंवा इज किंवा आर आणि त्याच्यानंतर येणार आहे वर्बला लागणार आहे ING प्रत्यय आणि त्याच्यानंतर असणार आहे ऑब्जेक्ट. स्ट्रक्चरनुसार वाक्य तयार करूया. पहिला आहे सब्जेक्ट म्हणजे कोण? जो ही क्रिया करतो. आता मी कांदा चिरत आहे म्हणजे कोण चिरतंय? मी चिरतोय. कोण चिरतोय? मी. म्हणून सब्जेक्ट झाला आहे मीला इंग्लिशमध्ये म्हणतात आय. काय म्हणतात? मीला म्हणतात आय. त्याच्यानंतर सहाय्यकारी क्रियापद वापरायचं आहे आपल्याला. एकतर ॲम वापरा, नाहीतर इज वापरा, नाहीतर आर वापरा. आता कुठलं वापरायचं? करता जर आय असेल तर ॲम वापरायचं आहे. करता जर ही, शी, इट जर असेल तर इज वापरायचं. ही इज, शी इज, इट इज. जर करता यू, वी, दे असेल तर आर वापरायचं आहे सहाय्यकारी क्रियापद. यू आर, वी आर, दे आर. हे तुमच्या म्हणजे एकदम पाठच झालं पाहिजे. आय असेल तर ॲम लावायचा, ही असेल तर इज वापरायचा, शी असेल तर इज, इट इज, यू आर, वी आर, दे आर. त्याच्यानंतर आपल्याला वर्बला ING प्रत्यय लावायचा आहे. आता वर्ब म्हणजे क्रियापद म्हणजे सध्या कुठली क्रिया चालू आहे तर त्याला म्हणतात वर्ब, त्याला म्हणतात क्रियापद. तर आता चिरण्याची क्रिया चालू आहे. कुठली क्रिया चालू आहे? चिरण्याची क्रिया चालू आहे. चिरत आहे, चिरण्याला इंग्लिशमध्ये म्हणतात चॉप. त्याला ING प्रत्यय लावा. झालं चॉपिंग. काय झालं? चॉपिंग. आय ॲम चॉपिंग. काय? काय चिरतोय? कांदा चिरतोय. मी कांदा चिरत आहे. पाठीमागून पुढे जायचंय. चिरत आहे काय? कांद्याला काय म्हणायचं इंग्लिशमध्ये? ऑनियन. आय ॲम चॉपिंग द ऑनियन. मी कांदा चिरत आहे. आय ॲम चॉपिंग द ऑनियन. मी लसूण सोलत आहे. फर्स्ट स्टेप. मराठी वाक्याचा आपल्याला काळ ओळखायचा आहे. काळ ओळखायचा म्हणजे सध्या कुठली क्रिया चालू आहे. काळ ओळखायचं म्हणजे काय? सध्या कुठली क्रिया चालू आहे. सध्या तात्पुरती आता सध्या लसूण सोलण्याची क्रिया चालू आहे. काय? सध्या तात्पुरती लसूण सोलण्याची क्रिया चालू आहे. क्रिया चालू आहे म्हणजे कुठला काळ आला? प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स. जर क्रिया सध्या तात्पुरती चालू असेल तर प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स असतो. मराठी वाक्याचा काळ समजल्यानंतर ते वाक्य आपल्याला त्या काळाच्या रचनेनुसार बनवायचं असतं. तर काळ आहे प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स. काळाची रचना आहे, स्ट्रक्चर आहे सब्जेक्ट नंतर येणार आहे ॲम किंवा इज किंवा आर आणि त्याच्यानंतर वर्बला लागणार आहे ING प्रत्यय आणि नंतर असणार आहे सब्जेक्ट. त्याच्यानंतर असणारे हेल्पिंग वर्ब ॲम किंवा इज किंवा आर आणि त्याच्यानंतर असणारे वर्बला ING प्रत्यय आणि त्याच्यानंतर ऑब्जेक्ट. एकदा वाक्याचा काळ समजल्यानंतर ते वाक्य आपल्याला त्या काळाच्या रचनेनुसार बनवायचं असतं. काळ आहे प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स. काळाची रचना पण आपण बघितलेली आहे. तर आता डायरेक्ट आपण सब्जेक्ट शोधूया. सब्जेक्ट म्हणजे जो ही क्रिया करत आहे. आता ही क्रिया कोण करत आहे? मी लसूण सोलत आहे म्हणजे ही क्रिया मी करत आहे. मीला इंग्रजीमध्ये म्हणतात आय. त्याच्यानंतर आपल्याला लावायचं आहे सहाय्यकारी क्रियापद हेल्पिंग वर्ब ॲम किंवा इज किंवा आर. आता ॲम कधी वापरायचं, इज कधी वापरायचं, आर कधी वापरायचं? जर करता आय जर असेल तर ॲम, जर करता ही, शी, इट जर असेल तर इज लावायचं आहे आणि जर करता दे, वी, यू असेल तर आर लावायचं आहे. आय एम, ही इज, शी इज, इट इज, दे आर, वी आर, यू आर
आणि त्याच्यानंतर आता आपल्याला वर्बला ING प्रत्यय लावायचा आहे. वर्ब म्हणजे क्रियापद. आता सध्या कुठली क्रिया चालू आहे? सोलण्याची क्रिया चालू आहे. सोलत आहे. सोलत आहे. सोलत आहे म्हणजे सोलणे. सोलण्याला इंग्लिशमध्ये म्हणतात पील. पील. त्याला ING लावल्यावर होईल पीलिंग. पीलिंग. करता आहे आय. त्याला लागणार आहे ॲम. आय असल्यावर ॲम. आय ॲम. क्रियापद आहे सोलणे. सोलणेला म्हणतात पील. आय ॲम पीलिंग. क्रियापदाला लावा ING प्रत्यय पीलिंग. आय ॲम पीलिंग. मी लसूण सोलत आहे. आय ॲम पीलिंग द गार्लिक. आय ॲम पीलिंग द गार्लिक. आता द गार्लिक म्हणजे काय? लसूण. लसणाला म्हणतात द गार्लिक. गार्लिक. लसणाला म्हणतात गार्लिक. तर ऑब्जेक्ट म्हणजे काय? ज्याच्यावर ही क्रिया चालू आहे तो असणार आहे ऑब्जेक्ट. स्ट्रक्चरमध्ये जसं सब्जेक्ट आहे, सब्जेक्ट नंतर ॲम किंवा इज किंवा आर आहे आणि वर्बला ING प्रत्यय आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला ऑब्जेक्ट येणार आहे. तर मग ऑब्जेक्ट म्हणजे काय? ज्याच्यावर ही क्रिया चालू आहे. आता लसूण सोलण्याची क्रिया कोणावर होते? लसणावर. म्हणून लसूण झाला ऑब्जेक्ट. गार्लिक झाला ऑब्जेक्ट. लसणाला इंग्लिशमध्ये म्हणतात गार्लिक. आय ॲम पीलिंग द गार्लिक. Like, subscribe and share. Thank you.